नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारा सराव प्रश्नसंच बघणार आहोत. तलाठी भरती 2025 साठी असणारे संभाव्य प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, चॅनलवरती नवीन असाल तर नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, प्रश्न पहिला बघा. भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार बिहारचा साक्षरता दर किती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, 61.80% एवढा बिहारचा साक्षरता दर असलेला आपल्याला दिसून येतं. त्यानं सर्वात साक्षर राज्य कोणते आहे? तर केरळ, लक्षद्वीप, मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा हे राज्य सर्वाधिक साक्षर असलेले आपल्याला राज्य दिसून येतात. तर सर्वात कमी साक्षर असणारे राज्य कोणते आहे? तर पहिला आहे बिहार, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड आणि मणिपूर या राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर असलेला आपल्याला दिसून येता. ही सर्व टक्केवारी 2011च्या जनगणनेनुसार घेण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला कारखाना कोणी उभारला होता? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, इंग्रज यांनी उभारला होता. 1651 मध्ये हुगळी नदीच्या काठावर भारतातील पहिला साखर कारखाना इंग्रजांनी उभारला होता. तर यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या मुख्य माहिती आयुक्ताबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? तर आपल्याला याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, फक्त 2 नंबरचं विधान आहे ते बरोबर असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच कोणताही मुख्य माहिती आयुक्त वयाची 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या पदावर राहत नाही. हे विधान आपल्याला बरोबर असलेलं दिसून येतं. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त यांचा पदावधी कलम 13A नुसार चालतो. मुख्य माहिती आयुक्त केंद्र शासनाने निश्चित केलेल्या कालावधीकरिता पद धारण करत असतात. ते पूर्ण नियुक्तीपत्रास पात्र नसतात. कोणताही मुख्य माहिती आयुक्त त्याच्या वयाच्या 65 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पदावर राहू शकत नाही. हे काय विधान आहे? हे बरोबर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश डॅश मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, 1928 मध्ये वल्लभभाई पटेल यांनी बारडोली येथील शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले होते. बारडोली सत्याग्रह चळवळीची सुरुवात ही 12 जून 1928 रोजी सुरू झालेली आपल्याला दिसून येतात. त्याचं ठिकाण होतं बारडोली, सुरत जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला हे ठिकाण दिसून येतं. आणि याचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी या आंदोलनाचे किंवा या चळवळीचे नेतृत्व केलेलं होतं. तर हे बारडोली सत्याग्रह उभारण्याचं महत्त्वाचं कारण काय होतं? तर ब्रिटिश सरकारने शेतकऱ्यावर वाढीव कर आकारणी केली होती. ही वाढ 30% केली होती. म्हणून ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध बारडोली येथील शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन केलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातीसाठी खुले असलेले पतित पावन मंदिर बांधले आहे? तर याचं आपल्याला योग्य उत्तर दिसतं नंबर 4, V.D. सावरकर यांनी रत्नागिरी येथे सर्व जातीसाठी खुले पतित पावन मंदिर बांधले होते. V.D. सावरकर म्हणजेच विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलं होतं.
पतित पावन मंदिर स्थापना कधी झाली होती तर 1931 साली या पतित पावन मंदिराची स्थापना करण्यात आलेली होती. तर त्याचं ठिकाण कुठं होतं तर रत्नागिरी या ठिकाणी हे मंदिर उभारण्यात आलेलं होतं. तर हे मंदिर उभा करण्यामध्ये पुढाकार कोणी घेतला होता तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पतित पावन म्हणजेच अशुद्धांना शुद्ध करणारा होय ह्याच्यासाठी हे मंदिर बांधलं होतं. हे मंदिर बांधण्यामागचा उद्देश हा अस्पर्श लोकांस सर्व लोकांना देवाची पूजा करता येणार होती म्हणून हे पतित पावन मंदिर विनायक दामोदर सावरकर यांनी 1930 मध्ये रत्नागिरी या ठिकाणी बांधले होते. यानंतरचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर. फक्त 1 नंबरचं विधान जे आहे ते बरोबर आहे. म्हणजेच त्यांनी आर्य समाज नावाची सुधारक संघटना स्थापन केलेली होती. पूर्णानंद सरस्वती यांच्याकडून सरस्वती संप्रदायाची दीक्षा घेऊन 1848 मध्ये संन्यास घेतलेला आपल्याला दिसून येतो. 10 एप्रिल 1875 रोजी मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केलेली होती. तर कोणी स्थापना केली होती तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. ती म्हणजे 1875 रोजी. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय घटनेच्या प्रस्तावनेमध्ये न्याय या संदर्भात खालीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4. न्याय या शब्दासाठी आर्थिक हा शब्द आलेला आपल्याला दिसून येतो. प्रास्ताविकेमध्ये न्यायाची 3 स्वरूपे स्पष्ट करण्यात आलेली आहेत. ते म्हणजे सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय. या 3 प्रकाराचा उल्लेख आपल्याला प्रास्ताविकेमध्ये केलेला दिसून येतो. म्हणजेच सामाजिक न्याय म्हणजे काय तर जात, वर्ग, वंश, धर्म, लिंग इत्यादी सारख्या कोणत्याही सामाजिक भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना समान न्याय मिळाला पाहिजे हे आपल्याला सामाजिक न्यायामध्ये दिसून येतं. तर त्याच्यानंतर आर्थिक न्याय उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजे आर्थिक न्याय मिळवणे होय. त्याच्यानंतरचा सांगितला की राजकीय न्याय मिळाला पाहिजे. सर्वांना समान राजकीय हक्क, सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती आणि राजकीय पसंतीचा समानता इत्यादीचा समावेश असला पाहिजे. म्हणजेच प्रास्ताविकेमध्ये न्याय या शब्दासाठी सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय या 3 गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय घटनेतील खालीलपैकी कोणता अनुच्छेद हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वासाठी संबंधित तरतुदी संदर्भामध्ये आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2. अनुच्छेद 5 हा राज्यघटनेच्या प्रारंभीच्या नागरिकत्वाशी संबंधित तरतुदीच्या संदर्भात असलेला आपल्याला दिसून येतं. याचं स्पष्टीकरण जर बघितलं तर भारतीय घटनेच्या कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वासंबंधी तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 5 मध्ये संविधानाच्या प्रारंभीचे नागरिकत्व सांगितलेले आहे. कलम 6 मध्ये पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या विवक्षित व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क सांगितलेले आहेत. तर कलम 7 मध्ये स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेले नागरिकाचे नागरिकत्वाचे हक्क सांगितलेले आहेत. तर कलम 8 मध्ये मूळचा भारतीय असलेला पण भारताबाहेर राहणाऱ्या व्यक्तीचे नागरिकत्वाचे हक्क सांगितलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच अनुच्छेद 5 मध्ये राज्यघटनेच्या प्रारंभिक नागरिकत्वाशी संबंधित असलेली तरतूद असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे मेंदूमध्ये डॅश डॅश हा विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर
अग्र मस्तिष्क हा मेंदूमध्ये विचार मंथन करणारा मुख्य भाग आहे. अग्र मस्तिष्क हे होय, मेंदूचे मुख्यतः 3 भाग पाडताना किंवा पडताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये अग्र मस्तिष्क, मध्य मस्तिष्क आणि प्रमस्तिष्क असे आपल्याला 3 भाग पाडलेले दिसून येतात. मेंदूमध्ये विचार मंथन करणारा मुख्य भाग म्हणजे अग्र मस्तिष्क होय. यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, तमिळनाडू या राज्यामध्ये भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज उभारण्यात आलेला आहे, तमिळनाडू या ठिकाणी. तर याचं ठिकाण कुठं आहे? तर मंडपम, तमिळनाडूमधलं मंडपम या ठिकाणी व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज बांधण्यात आलेला आहे. या ब्रिजची लांबी एकूण लांबी जर विचार केली तर 2.5 किलोमीटर एवढ्या लांबीचा आपल्याला हा ब्रिज असलेला दिसून येतो. हा एक रेल्वे पूल असून रामेश्वरमला तमिळनाडूशी जोडतो. तर रामेश्वरला भारताच्या मुख्य भूभागाशी जोडणारा सध्याचा पंबम रेल्वे पूल हा 105 वर्ष जुना असलेला आपल्याला दिसून येतो. तर हे व्हर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे, हा एक 2.5 किलोमीटरचा असलेला दिसून येतो आणि तो रामेश्वरला जोडताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर तिला डॅश या नावाने ओळखले जाते. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, दिहांग या नावाने ओळखल्या जाते. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशमध्ये पोहोचल्यानंतर तिला दिहांग या नावाने ओळखल्या जाते. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम बघितला तर मानसरोवर तिबेट या ठिकाणी सरोवरामध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा उगम आपल्याला होताना दिसून येतो. ब्रह्मपुत्रा नदीची एकूण लांबीचा जर विचार केला तर 2900 किलोमीटर एवढी आपल्याला त्या नदीची लांबी असलेली आपल्याला दिसून येतं. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या ज्या काही उपनद्या आहेत त्या कोणत्या आहेत? तर मानस, चंपावती, कोपिली आणि तिस्ता आणि पूर्णगिरी ह्या त्या नदीच्या उपनद्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावर कोणती शहरं वसलेली आहेत? तर गुवाहाटी, दिब्रुगढ, भारतातील सर्वात मोठे नदीवरील बेट माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीवरील मध्ये असलेलं आपल्याला दिसून येतं. अरुणाचल प्रदेशामध्ये पोहोचल्यावर तिला दिहांग या नावाने ओळखल्या जाते. म्हणजेच ब्रह्मपुत्रा नदी ही सर्वात लांब असलेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वनस्पतीच्या कळ्या व मुळे यांना पचन समस्या दूर करण्यासाठी वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, कांचन या वनस्पतीच्या कळ्या व मुळे यांचा पचन समस्या दूर करण्यासाठी वापर केला जातो. भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक एक औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीच्या कळ्या व मुळ्या याचा वापर करून पचन समस्या दूर करण्यासाठी केला जातो. हे एक उत्तम प्रकारचे अँटीऑक्सिडंट व कर्करोग विरोधी क्रियाकलापासाठी वापरासाठी वापरतात. कांचन या वनस्पतीच्या कळ्या आणि मुळे हे वापरले जातात. यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा वर्ष जलाचा pH डॅश असतो तेव्हा त्याला आम्ल वर्ष असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, 5.6 पेक्षा कमी असतो तेव्हा त्याला आम्ल वर्ष असं म्हटल्या जाते. म्हणजे काय आम्ल वर्ष म्हणजे काय? तर हायड्रोजन आयर्नाची उच्च पातळी म्हणजेच
pH 5.6 पेक्षा कमी असलेला पाऊस किंवा पर्जन्यसृष्टीला आम्ल वर्षी असं म्हणतात. सल्फर आणि नायट्रोजन ऑक्साईड हे आम्ल पर्जन्यास कारणीभूत असताना दिसून येतात. जीवाश्म इंधने जाळणे, ज्वालामुखीची क्रिया इत्यादीमुळे सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईडची तयार होऊन त्यापासून आम्ल वर्षाव निर्माण होतो. हे ऑक्साईड व पाण्याची अभिक्रिया झाल्यानंतर आम्ल स्वरूपामध्ये जमिनीवर येताना दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्या ग्रीक शब्दाचा अर्थ स्वरूप बदलणे असा आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर मेटामोर्फोस. हे आपल्याला स्वरूप बदलणे या शब्दाचा अर्थ असलेला दिसून येतो, मेटामोर्फोस. यानंतरचा प्रश्न आहे, केंद्रीय अर्थसंकल्प 23-24 मध्ये PM विकास बद्दल चर्चा केली गेली आहे. याचे पूर्ण रूप काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान निधी किंवा सन्मान या नावाने PM विकास हे आपल्याला पूर्ण रूप दिसून येते. PM विकास म्हणजेच पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आहे. मंत्रालय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या मंत्रालयाच्या अंडरखाली PM विकास योजना चालू करण्यात आलेली दिसून येते. आणि ही घोषणा कधी झाली? तर 2023-24च्या अर्थसंकल्पनामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे. आणि या योजना सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? तर पारंपरिक कला आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी सहाय्य पॅकेजची तरतूद करणे, याच्यासाठी PM विकास योजना सुरू करण्यात आलेली दिसून येतं. ही कोणती मंत्रालयाअंतर्गत चालू केली होती? तर कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय या अंतर्गत चालू करण्यात आलेली होती PM विकास योजना. यानंतरचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती? तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. तर 24 सप्टेंबर 1773 मध्ये पुणे या ठिकाणी करण्यात आलेली दिसून येते. महात्मा गोविंदराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती. सत्य समाजाची तत्वे कोणती आहेत? समता, बंधुता आणि धार्मिक कार्यातील मध्यस्थाचे उच्चांकन हे आपल्याला सत्यशोधक समाजाचे तत्व असलेले दिसून येतात. तर कधी स्थापना झाली होती? तर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी एक ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये? खालीलपैकी कोणती एक ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2 पॉवर पॉइंट ही आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम नसलेली दिसून येते. पॉवर पॉइंट हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. विंडोज, लिनक्स आणि मॅकिंटोश हे आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीमचे उदाहरणं सांगता येतील, पण पॉवर पॉइंट हे एक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. संगणक युजर फ्रेंडली हाताळण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीमची महत्त्वाची भूमिका असते. सध्या मार्केटमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये खालीलपैकी आहेत. तर त्यामध्ये विंडोज, मॅकिंटोश आणि लिनक्स ह्या 3 ऑपरेटिंग सिस्टीम सध्या भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कम्प्युटरसाठी वापरल्या जाताना दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दशकात भारताने लोकसंख्येमध्ये टक्केवारीमध्ये सर्वाधिक वाढ अनुभवली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर 1961 ते 1971 या कालावधीमध्ये भारताने सर्वाधिक लोकसंख्या वाढ अनुभवली होती.
आपण जर बघितलं तर 1951 ते 61 मध्ये 21.63% असलेली आपल्याला दिसून येते. तर 1961 ते 71 मध्ये जर बघितलं तर 24.84% एवढी लोकसंख्या आपल्याला असलेली दिसून येते. त्यानंतर 1971 ते 81 मध्ये 24.66 एवढी आपल्याला दिसून येते. म्हणजेच सर्वाधिक लोकसंख्या वाढ कोणत्या वर्षी झाली होती, तर 1961 ते 71 या कालावधीमध्ये भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढ असलेली आपल्याला झालेली दिसून येते. यावरून आपल्याला असे लक्षात येईल की 1961 ते 71 या दशकामध्ये सर्वाधिक लोकसंख्या वाढ म्हणजेच 24.80 एवढी झालेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत 12 ऑक्टोबर 2005 पासून भारतामध्ये डॅश डॅश स्थापना करण्यात आलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा सार्वजनिक प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी देण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पद्धती दाखवून देतो. हे आयोग नागरिकाच्या अडचणी सोडविण्यासाठी अपीलीय अधिकारण म्हणून कार्य करताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, स्वयंपोषीय जीवाच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा कशाद्वारे पूर्ण केल्या जातात, तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे जीवाच्या कार्बन आणि ऊर्जेच्या गरजा भागवल्या जातात. प्रकाश संश्लेषणाच्या द्वारे हे जीवाणू स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. हे प्रकाश आणि रासायनिक प्रक्रियेद्वारे ऊर्जा प्राप्त करतात. त्यासाठी ते कार्बनचा देखील वापर करताना दिसून येतात. हे जीवाणू प्रकाश संश्लेषण करून आपली ऊर्जेची गरज भागवताना दिसून येतात.